या ठिकाणी ऑनलाईन जे तुमचं ऑडिट पॅनल आहे, ते कशा पद्धतीने समाविष्ट करायचं आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, हे आपण आजच्या व्हिडिओ सेक्शन्समधनं समजून घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता मित्रांनो, ऑडिट पॅनल प्रोसेसिंगसाठी अर्ज सादर करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्याला या ठिकाणी सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग ही वेबसाईट आता प्रत्येकाला माहिती झालेली आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला क्लिअरपणे केलेलं आहे. मग यामध्ये आपण जे ई गव्हर्नन्सचं जे ऑप्शन आहे हे बघा, या ठिकाणी जे तुम्हाला पट्टी जी दिसते आहे स्क्रोलिंग, यामध्ये ई गव्हर्नन्सचं जे ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला खाली ऑनलाईन तपासणी व्यवस्थापन प्रणाली हा जो पॉइंट आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी एक अशा पद्धतीचं पेज ओपन होणार आहे आणि हे पेज ओपन झाल्यावरती या ठिकाणी बघा AMS ऑनलाईन AMS क्विक लिंक म्हणून आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय ऑनलाईन ऑडिटर म्हणून यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे, की तो म्हणजे तुमचा न्यू युजर. आता जे विद्यार्थी ऑलरेडी ऑडिट पॅनलवरती असतील, की ज्यांनी 2017 ते 2020 या कालखंडांमधलं जे पॅनल प्रोसेसिंगला रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तर अशा कॅन्डिडेटकडे त्यांचा युजर नेम आणि पासवर्ड असणार आहे. परंतु जे कॅन्डिडेट जे नव्याने त्या ठिकाणी पॅनलवर नामनिर्देशन करण्यासाठी अर्ज सादर करणार आहेत, तर अशा कॅन्डिडेटने न्यू युजर हे जे असणार आहे, या न्यू युजरवरती तुमचा युजर नेम आणि पासवर्ड त्यासोबतच तुमचं ऑडिट टाइप्स म्हणजेच अकाउंट टाइप्स तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता ते कसं सिलेक्ट करायचं ते तुम्हाला मी इथे ऑनलाईन दाखवतो आहे. त्यासोबतच तुम्हाला इथे खाली काही महत्त्वाचे मॅन्युअल्स दिलेले आहेत, म्हणजेच माहिती पुस्तिका दिलेली आहेत. मग आता तुम्ही GDCA क्वालिफाईड आहात, तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव आहे, GDCA नंतरचा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पदवीधर आहात, तर असे विद्यार्थी या ठिकाणी सर्टिफाईड ऑडिटरसाठी अर्ज सादर करू शकतात. मग बघा, इथे तुम्हाला सर्टिफाईड ऑडिटरचं युजर मॅन्युअल तुम्हाला दिलेलं आहे. इम्प्लिमेंटसाठी तुम्ही या ठिकाणी सर्टिफाईड ऑडिटर म्हणून नाव नोंदणी करू शकतात. तर ते नाव नोंदणी करण्यासाठी कशा पद्धतीची त्या ठिकाणी प्रोसेस आहे, हे तुम्हाला या मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला लाईव्ह तर मी दाखवणारच आहे, पण आधी आपण मॅन्युअल पहिलं व्यवस्थित समजून घेणार आहोत. ओके, तर आपण मॅन्युअल तुम्हाला इथनं डाउनलोड करायचं आहे. मॅन्युअल कळालं? हे बघा, हे मॅन्युअल तुम्हाला इथे असणार, या लिंकलाच इथे खाली दिलेलं आहे. सर्टिफाईड जे असणार त्या ठिकाणी सर्टिफाईड ऑडिटरचं जे मॅन्युअल आहे, इथनं तुम्ही ते डाउनलोड करू शकतात. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते मॅन्युअल अशा पद्धतीचं दिसणार आहे. आधी आपण पहिलं मॅन्युअल समजून घेऊया आणि मग प्रॅक्टिकली गोष्टी मी तुम्हाला क्लिअरपणे सांगतो. बघा, लेखापरीक्षकाच्या संदर्भातील नामतालिकेत प्रणालीच्या संदर्भामध्ये लेखापरीक्षकाचे नाव समाविष्ट करण्यासाठीची ही एक माहिती पुस्तिका तुम्हाला आहे त्या ठिकाणी. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की तुमच्याकडे पहिले डॉक्युमेंट क्लिअर असले पाहिजे. पहिलं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणार त्या ठिकाणी पॅन कार्ड पाहिजे, बरोबर? तुमच्याकडे पहिलं पॅन कार्ड पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे पदवीचं प्रमाणपत्र आवश्यक पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे GDCAचं सर्टिफिकेट क्वालिफाईड असलेलं पाहिजे. तुम्ही GDCA परीक्षा पासआउट पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे ऑडिटिंगचा अनुभव पाहिजे, म्हणजे ऑडिटिंग अनुभवाच्या संदर्भातलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे, कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. त्यानंतर तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आधार जे तुमचं असणार आहे, आधार कार्ड तुमचं असलं पाहिजे. त्यानंतर पुढे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट तुमच्याकडे हा एक इम्पॉर्टन्स मुद्दा असणार आहे, की तुमचा फोटो, बरोबर? तुमचा फोटो त्या ठिकाणी आवश्यक असला पाहिजे. आणि त्यानंतर तुमचा सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी बेसिक ऑडिट केल्याच्या संदर्भातलं तुमचं जे त्या ठिकाणी घोषणापत्रक आहे, की जे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये हे दिलेलं आहे बघा, की ह्या ठिकाणी जे तुम्हाला घोषणापत्रक दिलेले आहेत, ह्या घोषणापत्रकाचं नोटिफिकेशनमध्ये हे पत्रक आहे, हे प्रिंट आउट करायचं. यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी सनदीय, परिव्यय लेखापाल किंवा प्रमाणित लेखापरीक्षक, तुमचं वय काय असणार आहे ते, तुम्ही राहताय जिथे त्याचा ॲड्रेस शॉर्टमध्ये टाका. प्रतिज्ञापत्रक हे जे असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहून द्यायचं आहे, की प्रतिज्ञेवरती लिहून देतो की मी टिंबटिंब या
म्हणजे जी काही परीक्षा सेक्शन असेल त्या ठिकाणी जी काही तुम्ही GDCA किंवा जी उत्तीर्ण परीक्षा झालेली असाल, ही परीक्षा या रोजी उत्तीर्ण झालेली आहे आणि आतापर्यंत मला ऑडिटिंग क्षेत्रामध्ये म्हणजे सहकार क्षेत्राचा अनुभव किती आहे, तर तुम्हाला 3 वर्ष अनुभव असेल, कोणाला 4 वर्ष अनुभव असेल, कोणाला 5 वर्ष अनुभव असेल, त्यांनी तो अनुभव टाकायचा आणि दिलेल्या इथे वर्षवारी आकडेवारी जी माहिती आहे ती तुम्ही या ठिकाणी फॉर्ममध्ये फिलअप करायची आहे. हे तुमचं एक घोषणापत्रक तुम्हाला या ठिकाणी बनवून त्या ठिकाणी तुमचं दिनांक आणि स्थळ आणि तुम्ही जे अर्जदार आहे त्यांची सही या ठिकाणी प्रिंट आउट काढल्यानंतर हे भरायचं आहे आणि मग पुन्हा याची तुम्हाला PDF तयार करायची आहे आणि ही PDF तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरताना या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक असणार आहे. ओके. तर इथपर्यंत आता व्यवस्थित कळालं. म्हणजे आधी तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी असणार आहे की फॉर्म भरण्याच्या आधी तुमच्याकडे या गोष्टी क्लिअर पाहिजे. ओके. म्हणजे तुमच्याकडे पॅन कार्ड, पदवी प्रमाणपत्र, त्याचबरोबर तुमच्याकडे GDCA सर्टिफिकेट, ऑडिट केल्याचा 3 वर्षाचा अनुभव, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, फोटो पाहिजे आणि सिग्नेचर अपलोडिंग संदर्भातल्या त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग त्याआधी आम्हाला सुरुवातीला नवीन खाते तयार करावं लागतं, जे नवीन युजर असतील त्यांच्या संदर्भातील. तर त्यांना मी मगाशी प्रोफाईल सिस्टीमवर दाखवलं, की इथे न्यू अर्ज म्हणून एक ऑप्शन आहे. ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणारच आहे, पण आपण पहिलं असं मॅन्युअल समजून घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो असणार आहे, तर हे बघा, इथे आपल्याला अकाउंट टाइप्स म्हणजे तुमचा सर्टिफाईड जे ऑडिटर असतील तर त्यांच्या संदर्भातलं यांनी इथे सर्टिफाईड म्हणजे इंडिव्हिज्युअल सर्टिफाईड ऑडिटर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा युजर नेम तुम्ही स्वतः बनवणार आहात. ईमेल आयडी तुमचा स्वतःचा करंट मधला जो चालू असेल, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोन्ही गोष्टी तुम्ही स्वतः क्रिएट करणार आहात. त्यामुळे तुमचा युजर नेम पासवर्ड असा तयार करा की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही भविष्यामध्ये. नाहीतर बरेचसे मुलं युजर नेम पासवर्ड विसरून जातात आणि शक्यतो बनवल्या बनवल्या लगेच आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ओके. किंवा मोबाईलमध्ये कुठेतरी स्टोअर करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते लगेच क्विकली त्या ठिकाणी लॉग इन करता येतं. आणि मग इथे क्रिएट युजर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी पहिला तुमचा युजर नेम पासवर्ड बनवून घेणार. युजर नेम पासवर्ड बनवून झाल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावरती तुम्हाला पहिली पर्सनल डिटेल, नंतर एज्युकेशन डिटेल, एक्सपिरियन्स डिटेल आणि डिक्लेरेशन पार्ट सबमिट करायचा आहे. एज्युकेशन डिटेल्समध्ये आणि पर्सनल डिटेल्समध्ये काय महत्त्वाच्या बेसिक गोष्टी भरायच्या आहेत ते आपण लाईव्ह पाहणारच आहोत. पण इथं थेरी पण थोडी समजून घेऊया, कारण थेरी पण महत्त्वाची असते आपल्यासाठी. तर या ठिकाणी बघा, पहिला जो ॲप्लिकेशन क्लायंट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे की तुमचं पहिलं फुल नेम टाकायचं आहे. आता मेंबरशिप नंबर हा कुणासाठी असणार आहे, जे चार्टर्ड अकाउंटंट असतील. मग आता इथे तुम्हाला बघा, सिलेक्ट ऑडिटर टाइप्स. तुम्ही सर्टिफाईड ऑडिटर्सला सिलेक्ट केलं तर तुम्हाला मेंबरशिप नंबर येणार नाही. जर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात, तुम्ही CA क्वालिफाईड आहात, तुम्ही CMA क्वालिफाईड आहात, तर तुम्हाला मेंबरशिप नंबर येणार आणि इथे तुम्ही मग ते सिलेक्टर करायचं. पण आता आपल्याकडे सर्टिफाईड ऑडिटर आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी सर्टिफाईडला सिलेक्ट करा. इथे मेंबरशिप तुम्हाला येणार नाही. ते लाईव्हमध्ये मी तुम्हाला दिसेल सगळ्या गोष्टी. त्यानंतर तुमचं इथे पॅन कार्ड नंबर, तुमचा आधार कार्ड नंबर ह्या बेसिक गोष्टी फिलअप केल्यानंतर तुमचा ॲड्रेस. ओके. ॲड्रेस तुम्हाला इथे फुलफिल सिलेक्ट त्या ठिकाणी करायचा आहे. फुलफिल फिलअप केल्यावरती ॲड्रेसमध्ये तुमचं तालुका, डिस्ट्रिक्ट, पिनकोड, जेणेकरून तुमच्या संपर्काशी पत्रव्यवहार जे होणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथे व्यवस्थित भरायच्या आहे. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचा हा जो शेवटचा जो कॉलम असणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय असणार आहे, की बघा, इफ यू हॅव एनी प्रिवाइस एक्सपिरियन्स सिलेक्टेड यस, म्हणजे याचा अर्थ काय होतोय, की तुम्ही याआधी पॅनलला रजिस्टर होतात का? जर तुमच्याकडे याआधी पॅनलचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी यस करा. म्हणजे 2017 ते 20 या कालखंडामध्ये ज्या मुलांनी पॅनल रजिस्ट्रेशन केलं असेल तर असे कॅन्डिडेट इथे यस करतील. जे आता नव्याने करू इच्छित आहे, अदरवाईज फ्रेशर ऍप्लिकेशन करणारे जे असणार आहे त्यांनी काय करायचं आहे, इथे सिलेक्टेड नो करायचं आहे. आता याचा छोटासा इफेक्ट कुठे पडतो हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगणारच आहे, पण इथे सुद्धा क्लिअर करून देतो. की बघा, जर एखादा कॅन्डिडेट या ठिकाणी ऑलरेडी पॅनलवर आहे आणि त्यांनी या ठिकाणी यस केलं. ओके. बघा, इथे जर त्यांनी यसला क्लिक केलं तर त्याचा इफेक्ट कुठे होणार आहे, तर त्याचा इफेक्ट या ठिकाणी होणार की एक्सपिरियन्स डिटेलमध्ये. बघा, एक्सपिरियन्स डिटेल त्याला त्या ठिकाणी ओपन होणार आणि इथे त्याने 2017 पॅनल प्रोसेसिंग केली होती, त्याचं नाव नंबर तिथे आलं असेल आणि तिथून पुढे त्यांनी कोणत्या संस्थेचं ऑडिट केलेलं आहे तर ते त्यांना इथे ओपन होणार एक्सपिरियन्समध्ये.
म्हणजे पुढच्या घटकांमध्ये. पण जर समजा इथे कॅन्डिडेटकडे ऑलरेडी तो पॅनलवर नव्हताच, परंतु तो आता काय आहे, न्यू आहे, फ्रेशर आहे. ओके, मग अशा फ्रेशर कॅन्डिडेट काय करेल, इथे नोला क्लिक करेल. जेव्हा तो नोला इथे क्लिक करणार, तेव्हा त्याच्या इथे एक छोटीशी चॉईस फाईल त्यांना या ठिकाणी अपलोड करायची आहे. तर यामध्ये कोणती फाईल अपलोड करायची आहे, तर त्यांच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असेल असे विद्यार्थी, म्हणजे जे नव्याने GDCA क्वालिफाईड असतील आणि ज्यांच्याकडे ऑडिटिंगचा अनुभव आहे, तर त्यांच्या जे ऑडिटिंग अनुभवचं जे सर्टिफाईड असणार आहे, जे अनुभव प्रमाणपत्र असणार आहे, ते या ठिकाणी काय करतील, अपलोड करतील. ओके, हे थेरीमध्ये मी सांगतोय, प्रॅक्टिकलमध्ये पण तुम्हाला याच गोष्टी मी दाखवणार आहे. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला. मग ह्या 2 महत्वाच्या गोष्टी कळाल्या. ते यस कुणी करायचं आहे, की जे ऑलरेडी पॅनलवर आहेत त्यांनी यस करा. जे ऑलरेडी आता या ठिकाणी नवीन अर्ज सादर करू इच्छित आहे, त्या अशांनी नो करा. त्यांच्याकडे जे अनुभव सर्टिफिकेट आहे ते त्यांनी इथे अपलोड करा. म्हणजे त्यांनी ज्या फर्म्समधने ऑडिटिंगचा अनुभव घेतला असेल, अधिकृत व्यक्तीकडनं अनुभव घेतला असेल, तर त्यांच्याकडनं जे घेतलेलं सर्टिफाईड असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आणि सेव्ह करायचं. इथनं पॉईंट व्यवस्थित क्लिअर झाला. चलो, मग आता पुढे आम्हाला सगळ्यात महत्वाचं पर्सनल डिटेल क्लिअर झाली. पर्सनल डिटेलमध्ये ही माहिती तुम्हाला फिलअप करायची आहे. त्यानंतर पुढे तुमचं येतं एज्युकेशन. एज्युकेशन कॅटेगरीमध्ये आता तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं डिग्री काय असणार आहे. इथे आता तुमचं BCom आहे, MCom आहे किंवा अदर फॅकल्टीमध्ये असाल तर तुम्ही अदर करा. त्यानंतर BCom MCom असेल तर पहिलं BCom टाका. त्यानंतर तुमचं इयर कधी पासआउट झाले ते, तुमचं विद्यापीठ कोणतं आहे ते टाका. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधनं सिलेक्टेड पासआउट झालेले आहेत, म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास जे असेल ते सिलेक्ट करा. आणि तुमचं जे BComचं पदवी मार्कशीट असणार आहे ते PDF मध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि ऍड क्वालिफिकेशनला क्लिक करायचं, म्हणजे इथे तुमचं ते क्वालिफिकेशन येणार. ते झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे, तुमचं GDCAचं जे सर्टिफिकेट असणार आहे ओरिजिनल. सपोज एखादा कॅन्डिडेट 2018ला GDCA पासआउट असेल, त्याच्याकडे आता ओरिजिनल सर्टिफाईड असणार आहे, तर त्यांनी ते तिथं अपलोड करायचं आहे. इयर सिलेक्ट करा, कोणत्या विभागातनं परीक्षा पासआउट झाले ते तिथे टाकायचं आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधनं फर्स्ट क्लास, सेकंड क्लास जे असेल ते, आणि इथे PDF अपलोड करा. ऍड क्वालिफिकेशन मध्ये क्लिक करायचं आहे. इथपर्यंत एवढं क्लिअर झालं. आणि तुमचं ऍडिशनल आणखीन काही क्वालिफिकेशन असेल जे ऑडिटिंग क्षेत्राच्या संदर्भातील किंवा MCom किंवा जे तिथे दिलेलं क्वालिफिकेशन आहे, त्यानुसार तुम्ही जर सर्टिफाईड तुमच्याकडे असतील तर ते इथे तुम्ही अपलोड करू शकतात. पण महत्वाच्या ह्या गोष्टी तिथं इम्पॉर्टन्स होत्या. त्यानंतर पुढे पहा एक्सपिरियन्स डिटेल. बघा, आता जे नवीन कॅन्डिडेटने वरती नो केलं असेल ना, इथे आपण मग अशी वरती बघितलं बघा, ज्या कॅन्डिडेट पॅनलला नव्हतं त्यांनी नो केलं असेल, इथे त्यांना काहीच अपडेट येणार नाही. इथे नो कॅन्डिडेटला इथे काहीच अपडेट येणार नाही. हे ब्लँक त्या ठिकाणी ओपनच होणार नाही तुमचं एक्सपिरियन्स डिटेल. जे नवीन असतील त्यांच्यासाठी. जे ऑलरेडी पॅनलला होते त्यांनी यस केलं आहे, तर त्यांना इथे आता त्यांनी ज्या संस्थेचं ऑडिट केलेलं आहे तो अनुभव त्यांना इथे टाकायचा आहे. मात्र नवीन कॅन्डिडेटला इथे ही फाईल ओपन होणारच नाही. नवीन कॅन्डिडेटला फक्त काय ओपन होणार इथे, पर्सनल डिटेल, एज्युकेशन डिटेल आणि डिक्लेरेशन. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हे डिक्लेरेशन तुम्ही बनवलेलं असणार, प्रिंट काढून फिलअप केलेलं असणार. ओके, तर हे इथपर्यंत क्लिअर. डिक्लेरेशनचा पार्ट तुम्हाला लक्षात आला. त्यानंतर आपण आता पुन्हा येऊया इथे मॅन्युअलमध्ये. आणि मॅन्युअलमध्ये आल्यावरती मग आता शेवटी तुम्हाला डिक्लेरेशन्स आहे. तर हे डिक्लेरेशन्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करताना सगळ्यात महत्वाचं बघा, या ठिकाणी तुमचं हे अनुभव एक्सपिरियन्स कोणासाठी आहे, की ज्यांनी ऑलरेडी पॅनलला रजिस्टर केलेलं होतं ते लोक इथे फिलअप करतील. बाकी नवीन विद्यार्थी जे असतील त्यांनी इथे फिलअप करायचं नाही. ओके, त्यानंतर पुढे सगळ्यात महत्वाचं तुमचं शेवटचं घोषणापत्रक म्हणजे डिक्लेरेशन जे शेवटी असणार आहे. त्यामध्ये आता पुढे तुम्हाला कोणकोणत्या बेसिक इन्फॉर्मेशन फिलअप करायच्या आहे तर बघा, पहिलं पॅन कार्ड प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे, ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचा ॲफिडेविट, म्हणजे हे जे तुम्ही बनवलेलं असणार आहे ऑडिट, जे तुम्ही आता बनवलेलं असणार आहे, ॲफिडेविट केलेलं असणार आहे, किंवा तुमचा साध्या पेपरवर तुम्ही जे लिहिलेलं असणार, इथे तुमची सही वगैरे असणार, हे PDF मध्ये कन्वर्ट करून ते इथे अपलोड करायचं आहे. इथे अपलोड केल्यावरती तुमचं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं तुमचा फोटो, चांगला स्वच्छ फोटो तुमचा त्या ठिकाणी असला पाहिजे. KB वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर फोटो तुमचा त्या ठिकाणी JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये असणं आवश्यक आहे. फोटो अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला जे तुमचा एक्सपिरियन्स डिटेल मराठीमध्ये यस करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. ओके, कारण सहकार क्षेत्रामध्ये मराठी लँग्वेज इज मोस्ट इम्पॉर्टन्स. सो हा पॉईंट इथे तुम्ही यस करा. म्हणजे एक्सपिरियन्स डिटेलमध्ये तुम्हाला मराठी जमते का म्हणून यस करायचं आणि सबमिट करायचं. अशा पद्धतीने तुमचं जे सर्टिफाईड ऑडिटरची जी प्रोसेस आहे
रजिस्ट्रेशनची ती अशा पद्धतीने असणार आहे. आणि आता आपण थोडक्यात लाईव्ह बघणार आहोत. हेच आपण आता लाईव्ह तुम्हाला समजून सांगतोय मी. बघा, आता लाईव्ह करताना पहिलं महत्त्वाचं मी तुम्हाला काय सांगितलं आहे, की तुमचा पहिला युजर नेम पासवर्ड बनवून घ्या. आता युजर नेम पासवर्ड कसा बनवायचा ते इथे लक्ष द्या. बघा, आपण मॅन्युअलमध्ये पाहिलं होतं, की इथे तुम्हाला अशा पद्धतीचं पेज ओपन होणार. हे पेज ओपन झाल्यावरती तुम्हाला अकाउंट टाइप्स, आता इथे तुमचे हे अकाउंट टाइप्स ओपन होत आहेत. मग या ठिकाणी फर्म्स चार्टर्ड अकाउंटंट असतील तर ते सिलेक्ट करतील, इंडिव्हिज्युअल ऑडिटर असतील म्हणजे इंडिव्हिज्युअल चार्टर्ड अकाउंटंट असेल ते सिलेक्ट करतील. पण आपल्याकडे काय आहे, ऑडिटर इंडिव्हिज्युअल सर्टिफाईड ऑडिटर, जे GDCA क्वालिफाईड आहे, 3 वर्षाचा अनुभव आहे, त्यांनी या ठिकाणी ऑडिटर इंडिव्हिज्युअल सर्टिफाईड ऑडिट म्हणजे असणार आहे, त्याला क्लिक करा. युजर नेम तुम्ही स्वतः बनवताय, त्याच्यामुळे शक्यतो तुमचं नाव या ठिकाणी व्यवस्थित टाका, जेणेकरून तुम्हाला युजर नेम म्हणून लक्षात राहील. तुमचा करंट चालू ईमेल आयडी असेल तो टाका. पासवर्ड थोडासा स्ट्रॉंग बनवा. पासवर्ड कसा असला पाहिजे, अल्फाबेट नंबर्स तुम्हाला या ठिकाणी आता कॉमन आहे, प्रत्येकाला माहित असतो. फॉर एक्झाम्पल पास ऍक्ट 1 2 3 हे तुम्हाला कॉमन सांगितले, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने पासवर्ड ठेवू शकतात. पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा, युजर नेम क्रिएट करायचा. या सगळ्या गोष्टी आपण स्वतः करतोय, कॅन्डिडेट करतात, त्याच्यामुळे इतर कोणाला दोष देत बसण्याची गरज नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बनवणार आहात. जर तुमचा युजर नेम पासवर्ड हरवला किंवा विसरला तर तुम्हाला ते लॉग इन करता येत नाही. म्हणून ज्यावेळेस तुम्ही युजर नेम बनवणार त्यावेळेस तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. पासवर्ड पण लगेच नोट डाऊन करून ठेवा की काय पासवर्ड बनवलाय, आणि मग क्रिएट युजर बनवा. क्रिएट युजर झाल्यावरती तुम्हाला या ठिकाणी मग आपल्याला काय करायचं असतं, लॉग इन करायचं असतं. मग युजर नेम तुम्ही बनवलाय प्रत्येकाने. आता मी इथे युजर नेम तयार केलेला आहे आणि पासवर्ड पण मी क्रिएट केलेला आहे. मग आता मी लॉग इन करणार. खालचं मॅन्युअल लक्षात आलं, हे मॅन्युअल आपण समजून घेतलंय. आता आपण वन बाय वन लॉगिंग प्रोसेस करूया. आता मी लॉग इन केल्यावरती तुम्हाला इथे माझी व्ह्यू प्रोफाईल तयार करायची आहे. प्रोफाईल तयार करत असताना बघा, आपण मॅन्युअलमध्ये ज्या पद्धतीने पाहिलं त्याच पद्धतीने इथे आता तुमची प्रोफाईल आलेली आहे. मग आता पर्सनल, एज्युकेशन, एक्सपिरियन्स आणि डिक्लेरेशन. एक्सपिरियन्स मी सांगितलं होतं की इथे जर तुम्ही यस केलं तर इथे तुमचा एक्सपिरियन्स कॉलम ओपन होणार. इथे जर तुम्ही नो केलं तर तुमचा एक्सपिरियन्स कॉलम ओपन होणारच नाही. तर आता बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पर्सनल डिटेल फिलअप करायचे आहे. व्यवस्थित लक्ष द्या. सिलेक्ट ऑडिटर टाइप्स. आता तुम्ही युजर मॅन्युअल त्या ठिकाणी वाचलं, त्यामध्ये तुम्ही युजर आणि पासवर्ड बनवला. तर पासवर्ड बनवताना त्या ठिकाणी पहिलं तुम्ही ऑडिटर टाइप सिलेक्ट केलंय, तर इंडिव्हिज्युअल सर्टिफाईड ऑडिटरला सिलेक्ट करायचं. इथे तुम्हाला लिस्टेड येते, इंडिव्हिज्युअल सर्टिफाईड ऑडिटर सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं फुलफिल नेम टाकायचं, तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचं. बघा, जर इथे तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट किंवा CMA किंवा प्रोफेशनल डिग्री सिलेक्ट केली असती तर इथे तुम्हाला तुमचा मेंबरशिप नंबर आला असता, पण इथे आता मेंबरशिप नंबर येत नाही. तर तुम्ही इंडिव्हिज्युअल सर्टिफाईड ऑडिटर आहात, जर सिलेक्ट केलं तर मेंबरशिप नंबर येणार नाही. तुम्हाला फक्त इथे बेसिक माहिती भरायची आहे. फुल फॉर्म, पॅन कार्ड, आधार नंबर या गोष्टी फिलअप करा. त्यानंतर तुमचा ॲड्रेस प्रॉपरली टाका. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी टाका, तालुका, त्यानंतर तुमचा पिनकोड, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर्स, तुमचा करंट ईमेल आय डी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी येतो, तुम्ही जो फिलअप केलेला आहे तो. त्यानंतर हा महत्त्वाचा पॉईंट असतो की जे मी तुम्हाला मगाशी क्लिअर केलेला आहे. ओके, म्हणजे इफ यू ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्ही आधीचा प्रिवाइस पॅनलवर एक्सपिरियन्स तुमचा असेल, असे व्यक्ती की जे ऑलरेडी पॅनलवर होते ते यस करतील, पण त्यांचा जो अनुभव असणार आहे तो ते कुठे टाकतील, एक्सपिरियन्स डिटेलमध्ये टाकतील. पण आता जे नवीन आहेत, जे फ्रेशर आहेत, अदरवाईज फ्रेशर कॅन्डिडेट जे असतील ते काय करतील, नो करतील. आता मी इथे एक माझी फाईल अपलोड केली होती, तुमच्यासाठी हवं तर ती मी डिलीट करतो. इथे हवं तर आपण बघूया. बघा, आता या ठिकाणी फाईल्स मी डिलीट केली. ओके, बघा आता तुम्हाला मी इथे ही जी बेसिक गोष्ट दाखवतोय ही व्यवस्थित समजून घ्या. बघा, मी आता जर इथे यस केलं, बघा इथे जर मी आता यस केलं तर माझा एक्सपिरियन्स जो डिटेल आहे तो या ठिकाणी ओपन होणार. बघा, कारण मी ऑलरेडी पॅनलवर आहे, यस केलं, आणि मी आता माझी जे पॅनल मला नंबर मिळाल्यानंतर मी जी ऑडिटिंग प्रोसेसिंग केली ती मी सगळी यामध्ये फिलअप करणार. कोणत्या इयरला, त्यानंतर सोसायटी टाइप्स कोणता आहे, त्यानंतर या ठिकाणी ऑडिट जे काय असणार आहे त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन, डेट, स्टार्ट, एंड आणि ऑडिट रिपोर्ट मी इथे सबमिट करणार. हे कुणासाठी, जे ऑलरेडी पॅनलवर होते त्यांच्यासाठी, ज्यांनी पर्सनल डिटेलमध्ये इथे यस केलेलं आहे अशांसाठी. पण अदरवाईज जे फ्रेशर आहेत की जे आता नव्याने करू इच्छित आहेत, पण सर आमच्याकडे 3 वर्षाचा ऑडिटिंगचा अनुभव आहे, मग तुम्ही इथे काय करा, नो करा. जेव्हा तुम्ही इथे नो करणार तेव्हा तुमची इथे बघा एक्सपिरियन्स डिटेल्स ओपनच होणार नाही. ओके, मग तुम्हाला जे तुमचं 3 वर्षाचं तुम्ही ज्या फर्म्समध्ये ऑडिटिंगच्या अंडर काम केलेलं आहे, ऑडिटरच्या अंडर काम केलेलं आहे, त्याच्याकडे जे तुम्ही अनुभव सर्टिफिकेट घेतलेला आहे 3 वर्षाचा फर्म्सच्या दृष्टीने, तो तुम्ही इथे अपलोड करायचा आहे. मग ते PDF मध्ये तुमचं असणार, ते तुम्ही इथे चॉईस फाईलमध्ये करणार
आणि इथे अपलोड करताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, फाईल साईज तुम्हाला दिलेली आहे MB. आता मी ते PDF मध्ये सेव्ह केलेलं आहे, ते ओपन करणार, इथे माझी फाईल होणार आणि मी ते अपलोड करणार सेव्ह मध्ये, बरोबर. बघा इथे आता सेव्ह झालं, डाटा रेकॉर्ड सक्सेसफुली. हा एक पहिला पार्ट, म्हणजे मी माझी पहिली पर्सनल डिटेल काय फिलअप केली, बेसिक इन्फॉर्मेशन, माझं पूर्ण नाव, पॅन कार्ड, त्यानंतर आधार नंबर, ॲड्रेस, त्यानंतर फक्त इथला महत्त्वाचा मॅटर होता यस नो. तर यस कुणासाठी, की जे ऑलरेडी पॅनलवर आहे त्याच्यासाठी, जे नो कोण असणार, जे फ्रेशर आहे, मग ज्यांनी काय करायचं, इथे आपला अनुभव सर्टिफिकेट सबमिट करायचं. सेव्ह केलं. बघा इथे क्लिअर झाल्यानंतर मग तुम्हाला एज्युकेशन डिटेलचा कॉलम ओपन होणार. आता एज्युकेशन डिटेलचा कॉलम ओपन झाल्यानंतर आता इथे मी बेसिक माहिती टाकली होती, हवं तर तुमच्यासाठी डिलीट करतो पुन्हा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर होईल. बघा वन बाय वन मी आता इथे पुन्हा तुम्हाला नव्याने दाखवतो, त्या पद्धतीने आपण बघूया. म्हणजे इथे कसं अपलोड करायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. अगदी सोपं आहे, काही अवघड नाहीये. बघा आता या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशनच्या कॉलमला आलात तुम्ही. क्वालिफिकेशनच्या कॉलमला तुमचं सिलेक्ट डिग्री. आता या ठिकाणी तुम्हाला CA, GDCA, HDCM तुमचे जे काही क्वालिफिकेशन झालेले असेल त्यानुसार. आता त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की कोणत्याही शाखेतील पदवी किंवा BCom, MCom किंवा ज्यांचं ऑदर फॅकल्टी असेल तर ऑदर सिलेक्टेड करा. पण जे एखादा कॅन्डिडेट BCom असेल तर त्याने BCom टाका. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तो कोणत्या इयरला पासआउट झालेला आहे ते टाका. त्यानंतर इथे तुमचं विद्यापीठ कोणतं आहे ते टाका. त्यानंतर इथे तुमचा क्लास कोणता आहे, तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये, सेकंड क्लासमध्ये किंवा थर्डमध्ये किंवा पासमध्ये पासआउट झालाय ते टाका. ग्रेडमध्ये सिस्टीममध्ये जे असतील तुमचे क्लासमध्ये जे येतात फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, आता इथे फर्स्ट. आणि इथे तुम्ही काय करायचंय, तुमची जी BComची जी मार्कशीट असणारी किंवा पदवी प्रमाणपत्र तुम्ही कंबाईन केलेले असणार PDF मध्ये, ते इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि ऍड क्वालिफिकेशन म्हणायचं. काय म्हणायचं, ऍड क्वालिफिकेशन. पहिलं क्वालिफिकेशन तुमचं ऍड झालं काय, BCom. ओके. सेकंड, कारण त्यांचा कॅटेगरी काय आहे, की कोणत्याही शाखेतील पदवी आणि तुमचं GDCA. मग आता तुमच्याकडे GDCA क्वालिफाईड असाल तर तुम्ही ते GDCA सिलेक्टेड करा. तुम्ही GDCA कधी क्वालिफाईड झाला आहात ते या ठिकाणी इयर सिलेक्टेड करा. कोणत्या बोर्ड विभागातनं झालेले आहात, पुणे झालं असेल तर पुणे टाका, औरंगाबाद झालं असेल तर औरंगाबाद टाका, किंवा तुम्ही त्या ठिकाणी नगर झाले असेल तर अहमदनगर टाका. जे तुमचं असेल त्या ठिकाणी रिझल्टवरती ते टाका. त्यानंतर तुम्ही फर्स्ट क्लास झालाय, सेकंड क्लास झालाय का, थर्डमध्ये का पासमध्ये, ह्या गोष्टी बघा. शक्यतो फर्स्ट, सेकंड आणि पास हे तीनच असतात GDCA कॅटेगरीमध्ये. तर फर्स्ट असाल तर फर्स्ट सिलेक्ट करा आणि तुमची जी त्या ठिकाणी रिझल्ट असणार आहे GDCAचा ओरिजिनल रिझल्ट, त्याची PDF तुम्ही फाईलमध्ये सेव्ह केली असेल त्या ठिकाणी ती अपलोड करा. हे मी तुम्हाला बेसिक डेमो दाखवतोय. हे अपलोड केल्यावरती तुम्ही या ठिकाणी पुन्हा मग काय करा, ऍड क्वालिफिकेशन करा. बघा आता तुमचं सेकंड क्वालिफिकेशन अपलोड झालं, GDCA झालं, BCom झालं. तुमच्याकडे ऍडिशनल काही क्वालिफिकेशन असेल, MCom झालं असेल तर MCom टाका. जर तुमच्याकडे अदर काही क्वालिफिकेशन असेल, सर्टिफाईड ऑडिटिंगच्या संदर्भातले आणखीन तुम्ही काही कोर्सेस केले असतील तर ते या ठिकाणी अपलोड करू शकतात. पण जे महत्त्वाचे होते ते दोन आपण या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. जर एखाद्याला वाटलं की नाही सर माझं MCom पण झालंय हो पण मी टाकतोय, तर तुम्ही या ठिकाणी, जर तुम्ही MCom कधी पास आउट असाल ते इयर सिलेक्ट करा, विद्यापीठ कोणतं असेल ते टाका, त्यानंतर तुम्ही फर्स्ट क्लास असाल ते टाका, त्यानंतर तुमचं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं मार्कशीट जे असेल, पदवी प्रमाणपत्र जे असेल ते या ठिकाणी अपलोड करा आणि ऍड क्वालिफिकेशन फिलअप करा. ओके. असं आपण आता या ठिकाणी 3 क्वालिफिकेशन्स ऍड आउट केलेले आहेत. बघा आता एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन्स आपला डिटेल्स इथे ओपन होणारच नाही, कारण आपण ऑलरेडी काय आहेत, नवीन आहोत. पॅनल रजिस्ट्रेशन नवीन करतोय आपण. जर आधी यस केलं असतं तिथं तर आपल्याला डिटेल्स फिलअप करावी लागली असती, कारण तुमचा एक्सपिरियन्स डिटेल्स तुम्ही इथे पर्सनलमध्ये सुरुवातीला फिलअप केलेलाच आहे अपलोड फाईलमध्ये, बरोबर. त्यानंतर तुम्हाला तर या ठिकाणी डायरेक्टली काय करायचं आहे, एज्युकेशन फिलअप केलं, मग तुम्हाला डायरेक्ट शेवटी डिक्लेरेशनला क्लिक करायचं आहे. ओके. हे तुमचं ओपन होणारच नाही. ते डिक्लेरेशनला क्लिक केलं की मग तुम्हाला या ठिकाणी नवीन कॅन्डिडेटच्या बाबतीत डिक्लेरेशनला ओपन केल्यावरती तुम्हाला पॅन कार्ड, तुमचं जे पॅन कार्डचा जो फोटो असेल तो तुम्ही इथे अपलोड करायचा आहे. पॅन कार्ड फोटो अपलोड केल्यावरती या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पॅन कार्ड अपलोडिंग करायचं आहे. पॅन कार्ड फोटो अपलोड केल्यावर त्यानंतर पुढे तुमचा ॲफिडेविट. आता हे ॲफिडेविट म्हणजे कोणतं, की जे मी आता तुम्हाला इथे मगाशी दाखवलं बघा, की हे जे तुम्ही बनवलेलं आहेत ना, प्रिंट आउट काढलेली असतील ना, फॉर्म फिलअप केलेला असेल, हा प्रिंट आउट काढणार आणि याचं तुम्हाला PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे डिक्लेरेशन्स तुम्हाला कुठे अपलोड करायचं आहे, तर हे डिक्लेरेशन्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ओके. ॲफिडेविट मध्ये
साध्या पेपर्सवरती जे तुम्ही केलेलं असेल किंवा वर्ड फाईलमध्ये केलेलं असेल, टाईप करून, प्रिंटआउट काढून, सिग्नेचर वगैरे अपलोड करून त्याचा जो फोटो बनवला असेल तो 1 MB पर्यंत पाहिजे आणि ती फाईल्स तुम्ही इथे अपलोड करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमचा शेवटचा फोटो अपलोड, तुमचा स्वतःचा फोटो. शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, फोटो अपलोड करायचा आहे आणि मग नंतर या ठिकाणी तुमचं हॅज एक्सपिरियन्स इन मराठी जर तुमचं या ठिकाणी यस करायचं आणि फॉर्म तुमचा सेव्ह करून द्यायचा. ओके, हे झालं तुमचं ऍप्लिकेशन या ठिकाणी सबमिटेड. अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑडिटरची प्रोसेस या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचा आहे सर्टिफाईड ऑडिटरसाठी, प्रमाणित लेखा परीक्षकांसाठी. तर निश्चित मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित मनापासून समजला असेल. मॅन्युअल पण तुम्हाला इथे उपस्थितीत दिलेला आहे. प्रोफाईल आयडी वरती जाऊन तुम्हाला मॅन्युअल कुठनं डाउनलोड करायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं. मॅन्युअल प्रोसेसिंग पण तुम्हाला इथे उपलब्ध आहे आणि ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. मेन फक्त तुम्हाला पर्सनलमध्ये ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जे व्यक्ती ऑलरेडी पॅनलला असतील त्यांनी यस करा. त्यांनी नंतर जे अनुभव घेतलेले असतील, ऑडिटिंग केलेला असेल, तो एक्सपिरियन्स डिटेलमध्ये तुम्हाला तिथे फिलअप करायचा आहे. आणि जे नवीन आहेत त्यांनी काय करायचंय, जे फ्रेशर आहेत त्यांनी फक्त नो करा. तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटकडनं ऑडिटिंग केल्याचा अनुभव घेतला असेल 3 वर्ष, तर त्यांचं जे ऑडिटिंग सर्टिफाईड अनुभव असेल, तुम्ही ज्या संस्थांमध्ये फर्ममध्ये काम केलेलं असेल त्या फर्मचं ऑडिटिंगचं जर अनुभव सर्टिफिकेट जे असणार, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, ते तुम्ही इथे अपलोड करायचे. जेव्हा तुम्ही इथे नोला अपलोड करतात तेव्हा तुम्हाला इथे फाईल अपलोड करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तिथं ऑप्शन तुम्हाला ओपन होत आहे. ह्या 2 महत्त्वाच्या बेसिक गोष्टी, बाकीचा सगळा पॉईंट तुमचा इझी आहे. ओके, तर सर्व विद्यार्थ्यांना आजचा हा महत्त्वाचा बेसिक व्हिडिओ समजला असेल. सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.